राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेवर सरकारचं 270 कोटीपेक्षाचं जास्त देणं बाकी असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी केला आहे। या योजना हॉस्पिटलकडून बंद केल्यानं रुग्णाच्या खिशाला साठ बसत आहे। शिवसेनेच्या वतीनं उद्याच आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे। या दोन्ही योजनांअंतर्गत हजारो गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळत असले तरी ही सेवा पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून संलग्न खासगी हॉस्पिटलकडून या योजनेच्या अंतर्गत सेवा देण्यात येत होती। मात्र राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचं बिल अद्याप अदा करण्यात आलेलं नाही। त्यामुळे अनेक हॉस्पिटलनी या योजनेतील रुग्णांना स्वीकारणं बंद केलं आहे। माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार 31 जानेवारी 2025 अखेर राज्य सरकारनं या योजना अंतर्गत हॉस्पिटलचे जेवढं देणं बाकी आहे ते पाहिल्यास वास्तव मात्र धक्कादायक आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रक्कम 220 कोटी 24 लाख व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देय रक्कम 27 कोटी 29 लाख, एकूण थकीत रक्कम 270 कोटींपेक्षा अधिक। ही माहिती आरोग्य विभागाच्या डॉक्टर नम्रता शिकरे यांनी लेखी स्वरूपात दिली असून यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेची स्थिती अत्यंत गंभीर आहे। हॉस्पिटल सेवा बंद करत असल्याने आता रुग्णांना खासगी उपचारांसाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत। ही बाब अत्यंत गंभीर असून सामान्य जनतेवरती त्याचा परिणाम थेट होत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिले जाणार आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। बाईट सुनील मोदी।